रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज परत आपण वर्तकनगरला रेमंडचं जे 10x हॅबिट नावाचा प्रोजेक्ट आहे त्याच प्रोजेक्टमध्ये आहोत। विथ बाल्कनी असणारा फ्लॅट दाखवतोय। बाल्कनी जर तुम्ही बघितली जवळजवळ 3x6 ची तुम्हाला चांगली मोठी प्रशस्त जी वापरात येणारी बाल्कनी असणार आहे। फ्लॅट जर बघितला तर ग्राउंड प्लस तसं बघितलं तर 42 माळ्याची बिल्डिंग आपला मिडल फ्लोअरला हा फ्लॅट असणार आहे। आणि बाल्कनीमधनं जर आपण बघितलं तर भविष्यात येणारं तुमचं ओबरायचं प्रोजेक्ट आहे तिथे मिळेल। ते समोर तुम्ही बघू शकता टाटाचं प्रोजेक्ट, त्याच्या पाठीमागे वाधवा आणि समोर ही परत रेमंडचीच असणारी बिल्डिंग। आणि खाली जर बघितलं तुमच्या बाल्कनीमधनं तर तुम्हाला ह्या स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळ्या अम्युनिटीज तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतात। पार्किंगचा स्लॉट तुम्हाला हा वेगळा इकडे उपलब्ध आहे। आणि ह्या फ्लॅटसोबत आपली पार्किंग पण असणार आहे। 670 कार्पेटचा फ्लॅट, अनयूज अनटच असणारा हा सुद्धा फ्लॅट आहे। फ्लॅट 670चा कार्पेट आहे। आणि जर तुम्ही ह्या फ्लॅटमध्ये सगळंच बघायचा विचार जर केला तर हा पण ईस्ट वेस्ट असणारा फ्लॅट आहे। कारण ज्यावेळेला आपण कंपासद्वारे मोबाईलच्या बघतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता बाहेर जाताना वेस्ट आहे, आतमध्ये येताना ईस्ट आहे। आणि ज्यावेळेला आपण आपल्या समोर एक घर असणार आहे आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर पलीकडल्या साईडला पण 2 घरं आहेत। आणि ज्यावेळेला तुम्ही त्या साईडनं बघणार आहात तर तुम्ही बघू शकता तिकडे तुम्हाला 5-6 लिफ्टचं प्रावधान केलेल्या लिफ्ट आहेत, त्या पण खूप फास्ट आणि सुपर डुपर असणाऱ्या लिफ्ट तुम्हाला इकडनं मिळतात। आणि नंतर हे तुमचं 2 घरांचं जे जागा आहे ते इकडे चालू होते। आणि नंतर 2 घरं, एक साईडला हे तुम्हाला ह्या साईडला एक घर असेल, ह्या साईडला एक घर असेल। आपलं घर तसं बघितलं तुमचं इथपासून चालू झाल्यासारखं वाटतं, कारण इथून हा तुमचा एरिया आहे। आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथपर्यंत तुम्ही आतमध्ये येतात। आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला असा हॉल मिळतो। हॉल पूर्णपणे अशा पद्धतीचा आहे। इकडनं तुम्ही डायनिंग ठेवू शकता। इकडे पण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ऑलरेडी एक खिडकी आहे, ज्यातनं पण तुम्हाला हवा मात्र तुमच्या ह्या घरामध्ये उजेड आणि हवेचा काहीच प्रॉब्लेम नाही। OCCC बिल्डिंगला ऑलरेडी आलेली आहे, सोसायटी झालेली नाही आहे। आणि इकडनं जरी आलात तर तुम्ही इकडे पण हे अशा पद्धतीचं तुम्हाला TV वगैरे तुम्ही ह्या साईडला लावू शकता। आणि नंतर ही तुमची तुम्ही सांगितले त्याप्रमाणे बाल्कनी आहे। एक पार्किंग ह्या फ्लॅटसोबत आपल्याला ह्याच्यामध्ये पार्किंग स्लॉटमध्ये तुम्हाला एक पार्किंग पण ह्या फ्लॅटसोबत मिळेल। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी ह्या बिल्डिंगमध्ये आलेली आहे। आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडने इकडनं येणार त्यावेळेला तुम्हाला इथं किचन असणार आहे। किचनचं जरी बघितलं तर तुम्ही बघू शकता किचन पण क्रॉस व्हेंटिलेशन असणारं किचन असणार आहे। ह्याच्यातनं पण जर बघितलं तर खाली जे अम्युनिटीज आहेत, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, ह्या सगळ्या अम्युनिटीज तुम्हाला तुमच्या आतमध्ये कॉम्प्लेक्समधनं किंवा फ्लॅटमधनं नक्की दिसतात। ह्या साईडला तुम्ही वॉशिंग मशीनसाठी एक ऑलरेडी पॉईंट दिलेला आहे। इकडे तुमचं जर बघितलं तुम्ही तर फ्रीजसाठी पॉईंट आहे। फ्लॅटमध्ये खरंच चांगली हवा आहे, खेळती हवा आहे। नंतर इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला ह्या साईडला एक बेडरूम आहे, जे बेडरूम तुम्ही बघू शकता हे पण क्रॉस व्हेंटिलेटेड असणार आहे, कारण इकडे ह्या खिडकीमुळे तुम्हाला हवा इकडे पास होते। नंतर इथे तुमच्यासाठी ऑलरेडी कपाट बनवण्यासाठी एक प्रॉपरली जागाही दिलेली आहे। AC साठी जे पाईप वगैरे फिरवायचे त्याच्यासाठी सगळं प्रावधान वगैरे करून ठेवलेलं आहे। नंतर जर आपण इकडे पुढे आलो तर इथे तुम्हाला एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट आहे, जे तुम्ही बघू शकता ह्या साईडला। याच्यात पण बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये हवा मात्र तुम्ही जर हे सगळे दरवाजे उघडे ठेवले तर नक्की मिळते। त्याच्यानंतर परत तुम्ही इथे आला तर इथे तुम्हाला असं चांगलं स्टोर रूम टाईप इथे पण जागा आहे, किंवा वॉशिंग मशीनचा पॉईंट म्हणलं तरी तुम्हाला काढायचं असलं तर तुम्ही इकडे नक्की काढू शकता। अशा पद्धतीचं बाथरूम मिळतं। आणि बाथरूमच्या नंतर जर आपण इकडनं बाहेर आलो तर बाहेर गेल्यानंतर समोर एक परत बेडरूम आहे। हवा बघा, हवेमुळे दरवाजा आपटतोय। त्याच्यानंतर इथे एक परत बेडरूम आहे। हे बेडरूम पण तुमचं ह्या बेडरूममधनं जर तुम्ही बघितलं तर समोर जी बिल्डिंग आहे ती अधिक सगळ्या ॲम्युनिटीज मात्र तुम्हाला तुमच्या घरामधनं इकडनं पण दिसतात। गार्डन वगैरे त्या सगळं जे काय आहे तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं। आणि ह्या साईडला परत एक खिडकी असल्यामुळे ह्या खिडकीतनं पण हवा जास्त येते, त्याच्यामुळे तुम्हाला जाणवतं की इथली पण हवेचा फ्लो तुम्हाला पूर्ण घरामध्ये खेळता राहतो क्रॉस व्हेंटिलेशनसाठी। अधिक इथे जर आपण आलो तर इथे पण परत कपाटासाठी ऑलरेडी एक जागा दिलेली आहे, इथं कपाट तुम्ही बनवू शकता। आणि त्याच्यानंतर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ऑलरेडी इकडे बनवलेलं आहे। असं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे। अधिक जर समजा आपण इकडनं जरी ही खिडकी उघडी केली तर इथे पण हवाच येते। आणि इथे हवेच्या ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर खूप मोठी अशी जागा आहे, जी जागा तुम्ही कसल्याही पद्धतीने वापरू शकता, कपडे वाळवायला किंवा स्टोर रूम म्हणलं तरी तुम्ही इकडल्या साईडला नक्की बनवू शकता। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आता हे जे मालक आहे ह्या मालकाने 670 कार्पेटच्या 2 BHKची फ्लॅटची किंमत आपल्याला सांगताना सांगितलेली आहे 1,70,00,000 रुपये निगोशिएबल। इथे पण तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन वगैरे घेऊ शकता। OCCC बिल्डिंगला कम्प्लिटली आलेली आहे। ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर 4 किलोमीटरच्या अंतरावरती हे घर असेल। अशाच पद्धतीचे तुम्हाला आम्ही रोज काही ना काही घरं दाखवतोय, नवे जुने चांगले। अशा पद्धतीचे फ्लॅट तुम्ही बघत राहा, जेणेकरून आम्हाला पण बरं वाटेल। आणि तेवढे सबस्क्रायबर जास्तीत जास्त लोकांनी केलं तर खूप बरं होईल, जेणेकरून आम्हाला वाटेल की आमची योग्य दिशेमध्ये काम चाललेलं आहे। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण।